शुभ नवव्या. आय हाय. पट आहे 9. ओके. पट 8 मध्ये बघितलं होतं आपण. नव्या बोलते कॉलवर शुभला की भेटून असं माझा शेड्यूल खराब होतो, ज्यामुळे मला ते पटत नाही. तर शुभला राग येतो. मग हे नव्याला कळताच मस्त शुभबद्दल माहिती करते की कुठे आहे ते, आणि तसंच भेटायला जाते. तर सगळे शुभचे फ्रेंड्स मागून बघत असतात आणि बाकी मुलं पण बघत असतात आजूबाजूचे. सो आता पुढे बघू. तर नव्या तसंच बोलायला लागते की नक्की इतकं मूड ऑफ होण्याचं कारण तरी काय. शुभ बोलतो, प्लीज आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन बोलायचं का? इथे सगळे मुलं आहेत. तर माझे फ्रेंड्स आहेत ते तर सगळे, पण बाकीसुद्धा मुलं आहेत ज्यामुळे तू अनकम्फर्टेबल होशील उगाच. तर नव्या बोलते, मी नाही होत अनकम्फर्टेबल, सो बोल इथेच. आणि तू मला अजून ओळखलं नाही वाटतं. मी इतकी परफेक्टली इग्नोर करते ना मुलांना, की तू विचारच नाही करू शकत. हां, फक्त ते ओळखतात त्यांनाच बोलते मी. तेही काही काम असेल तर, किंवा समोरून ते बोलले तर. शुभ बोलतो, हे सर्व ठीक आहे, पण मला नाही आवडत आहे इथे बोलायला, तर चल ना नव्या प्लीज. हां. नव्या बोलते, तू कुठल्या मुलीला घाबरत आहे का? असं काही असेल तर सांग, मग लगेच येते मी, तू बोलशील तिकडे. शुभ बोलतो, मी नाही घाबरत आहे कोणालाही, सो प्लीज तू शांत बस आणि बोल, काय झालं? तुझं शेड्यूल डिस्टर्ब होईल, सो लवकर बोला आणि जा घरी, है ना? नव्या बोलते, तुला काय इतका राग आला सांग. मी भरपूर लांब राहायला लागले शुभ, मागच्या 2 इयर्सपासून. खूप वाईट पास्ट आहे माझा. मला नाही आवडत आता हे प्रेम वगैरे, बिकॉज यावरचा विश्वास उडाला आहे माझा. नशीब माझं की माझी फॅमिली इतकी स्ट्रिक्ट आहे, ज्यामुळे मला प्रायव्हेट स्पेसवर जायला कधी मिळालंच नाही. आणि त्या इन्सिडेंट नंतर तर जास्तच फ्री सोडलं आहे मला सर्वांनी. शुभ बोलतो, काय पास्ट होता तुझा सांग मला. कोणत्या मुलाने काय केलं सांग. एवढं घाण वाईट पास्ट होतं तर फॅमिलीने त्यानंतर जास्त लक्ष ठेवायला हवं, पण तू बोलल्याप्रमाणे असं कसं फ्री सोडले तुला? नव्या बोलते, लांबचे रिलेटिव्स होते एक आमचे, तर येणं जाणं असायचं त्यांचं. तर थोडं जास्त वाटलं. मग त्यांचा मुलगा इथेच होता शिकायला, तर त्याचं पण येणं जाणं वाढलं. मग आमची फ्रेंडशिप झाली आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात पडला तो. मग मला रिलेशनचं विचारलं तर मी 2-3 डेजने काहीतरी हो बोलली. मग बोलणं वगैरे असायचं आणि कॉलेजनंतर भेटणं पण असायचं. मग एक दिवस पप्पाने बघितलं मला त्याच्यासोबत एका पार्कमध्ये. तर इव्हनिंगला मी घरी गेल्यानंतर सगळे विचारले मला, तर खरं काय ते सांगितले मी. मग त्याला बोलावले. तर तो इतका फट्टू होता ना, लिटरली माझ्या फॅमिलीसमोर एक शब्द पण बोलला नाही. आणि मला लग्नाचे स्वप्न दाखवत होता, नालायक नीच. आणि मग त्याच्या शांत बसण्याने माझी फॅमिली मलाच ब्लेम केली. आणि मग त्यानंतर मी खूप जास्त डिप्रेशनमध्ये गेली. मला काही सुचत नव्हतं. लाईक सतत एकाच एक डोक्यात असायचं की मी कुठे चुकली, मी का होकार दिला, काय असं खरं रूप आधी नाही दिसलं मला, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि मग आजीकडे गेली मी मुंबईला. आणि मग 1 मंथने आली. तर त्यानंतर कोणाशी जास्त तर मी बोलतच नव्हती. फक्त कॉलेज जायचं यायचं, आपलं बुक रिडिंग करत बसायचं, अँड फोन असायचा हॉलमध्ये. सो त्यामुळे सर्वांना कळलं होतं की ही परत असं काही करणार नाही आहे. मग दीने वगैरे सर्वांनी समजावून सांगितलं मला. आणि मग हळूहळू बाहेर आली मी. आणि आता घरच्यांना ट्रस्ट आहे माझ्यावर की मी परत असं काही नाही करणार. सो म्हणून मी तुला सतत एकच सांगत असते की प्लीज, नो प्रेम अँड ऑल. हा हा हा. सो क्यूट. फायनली नव्याचं पास्ट होता. शुभला खूप वाईट वाटतंय सर्व ऐकून नव्यासाठी, आणि मग बोलतो की ठीक आहे, मग आपण डायरेक्ट लग्नच करू. प्रेम वगैरे करत बसायचंच नाही आपण. नव्या हे ऐकताच हसून देते आणि बोलते की तू असंच मस्करी कर, पण शुभ एक खरं आहे. जेवढी अटॅच मी त्या मुलाला नव्हती झाली, तेवढी तुला झाली आहे. लाईक माहिती नाही का कसं, पण तुझ्याशी बोलताना खूप रिलॅक्स असते मी. असं वाटतं तू माझ्यासाठी तो कम्फर्ट झोन आहेस, जिथे मी मन मोकळं करू शकते. स्ट्रेस्ड असेल तर रिलॅक्स होऊ शकते. आय मीन हॅपीनेस आहेस तू माझी, असं बोलायला काही हरकत नाही. म्हणून तसं थोडं जरी रागावला तरी मला लगेच फरक पडतो. आणि म्हणून तुझ्यासाठी मी हवं ते करायला नेहमी रेडी असते. अले बापले ग. शुभ बोलतो, हे सर्व ठीक आहे ग, पण तुझ्या प्रेमात मी पडलो आहे आणि तुझ्यापेक्षा जास्तच अटॅच सुद्धा आहे मी. बिकॉज जसं मला फरक पडतो ना, तसं तुला कधी पडलेलं दिसत नाही. नव्या बोलते, प्रेमात तर मागेच पडलं तू हे मला माहिती आहे, पण शुभ फ्युचरमध्ये आपलं काही होईल की नाही याची गॅरंटी मी नाही देऊ शकत तुला. माझी स्वतःची फॅमिली खूप जास्त समजदार आहे, पण अंकलची फॅमिली कम्प्लीट अपोजिट. आणि आता पप्पा जास्त काही रिॲक्ट करत नाही, बोलत नाही, तर अंकल जास्त लक्ष ठेवतात सगळीकडे.
आणि कोणताही निर्णय घ्यायचा आधी पप्पाला नक्की विचारतात. शुभ बोलतो, नंतरचं नंतर बघू का आपण. बाय द वे नव्हे, तुला मध्ये मध्ये असं प्रपोज येत असतील ना ग? नाही म्हणजे तू इतकी क्यूट आहेस बघायला, आणि यु नो वॉट, मला स्वतःलाच बघून डाऊट येतो की हिला मी कसा काय आवडलो असेल. नव्या बोलते, प्रपोज येत असतात आणि मुलं फ्रेंडशिप करायचं जास्त ट्राय करतात, म्हणजे जसं की फ्रेंडशिप नंतर पुढचं पाऊल इझिली टाकता येईल ना म्हणून. आणि तू स्वतःला काही बोलायचं नाहीये. इतका हँडसम आहेस, जरी सावळा असेल तरी मग पुन्हा काय हवं. आणि असं पण, माझ्या सर्व फ्रेंड्सना तू खूप आवडतो. त्या नेहमी तुला बघून मला बोलायला फोर्स करायच्या, टिप्स द्यायच्या, बट मला या सगळ्यात इंटरेस्ट नव्हता. पण शेवटी आपली भेट ओळख व्हायची होती, ती बरोबर झाली. अगदी योग्य त्या वेळेत. शुभ बोलतो, तुझ्या फ्रेंड्सना आवडतो मी. भाऊ नव्या, मग एका तरी फ्रेंडचा नंबर दे ना मला. प्लीज ओळख करून दे ना. नव्याला एकटाच खूप राग येतो, तर तसंच रागात बोलते की हो हो, घे ना नंबर घे. नव्या लगेच फोन करते आणि नंबर द्यायला लागते. तर शुभ बोलतो की अगं मी मस्करी करतो, तू प्लीज तू शांत हो. आणि असं इतकं राग यायला काय झालं ग तुला? लगेच जेलसी फील होत आहे ना? हां हां. नव्याला जरा जास्तच राग आलेला असतो, तर तसंच कॉल करते आपल्या फ्रेंड्सना आणि विचारते की कुठे आहात ग? तर त्या कॉलेजच्या बाहेर काहीतरी खात असतात. तर लगेच इथे या म्हणून नव्या बोलावून घेते आणि मग कॉल कट करते. तर शुभ बोलतो की माफ कर मला, प्लीज ह्यानंतर असं मस्करी पण नाही करणार. प्लीज त्यांना सांग नको यायला म्हणून. नव्या फक्त ऐकून शांतच असते. आणि मग काही वेळात नव्याच्या 5-6 फ्रेंड्स येतात तिथे आणि नव्याला बोलतात की बोल ग, काय झालं, सर्व ठीक आहे ना? तर नव्या शुभला अगदी रागात बघत बोलते की अगं शुभला तुमच्याशी बोलायचं होतं, सो बोला त्याला, मला उशीर होते सो मी निघते. असं बोलून नव्या गाडी स्टार्ट करते, तर शुभ पटकन गाडीची की काढून घेतो आणि बोलतो की प्लीज काय झालंय तुझं, किती तो राग अजून? हां. बाप रे. नव्याच्या फ्रेंड्स परत बोलतात नव्याला की अगं काय हे असं केव्हापासून वागायला लागली तू? काय झालं शुभ, प्लीज सांग आम्हाला. तर हे ऐकून नव्या परत शुभला रागात बघायला लागते. तर नव्याच्या फ्रेंड्स बोलतात की बाप रे, इतका राग तुला याआधी कधीच नाही आला का? मग आता येण्यासाठी असं काय झालंय? शुभ बोलतो, काही नाही झालं का, जा तुम्ही कुठे जायचं असेल तर, मी बघतो. नव्याचा राग आणि नव्याला पण. नव्या बोलतो मला जायचं आहे शुभ घरी, प्लीज जाऊ दे, मला उशीर होतोय खूप. सर्वांसमोर असं बोलल्यामुळे आणि नव्याच्या रागात फेस बघून शुभचा पण फेस उतरून जातो आणि सॅड होतो. तर किस देऊन टाकतो लगेच आणि जा बोलतो नव्याला. तर नव्याच्या फ्रेंड्स बोलतात की तुमच्या दोघांचं काहीतरी चांगलंच झालंय, सो नीट सांगा काय ते, नाहीतर दोघेही इथून जायचं नाही. शुभ नव्या दोघे शांतच असतात. तर नव्याची बेस्टी बोलते की नव्या, हा रडका फेस किती वेळ राहणार आहे असाच? तर नव्या बोलते की काही नाही झालं ग, मी नॉर्मलच आहे. तर शुभ बोलते की तुम्ही सगळे 5 मिनिटे बाजूला थांबा, मला एक खूप पर्सनल क्वेश्चन करायचा आहे. तर नव्या शॉक ठेवून शुभला बघायलाच लागते आणि नव्याच्या फ्रेंड्स बाजूला जातात. तर शुभ मस्त नव्याचा हात आपल्या हातात घेऊन बोलतो, रागात तुझं फेस खूप जास्त क्यूट दिसत आहे, प्लीज मला असाच राहा थोडा वेळ, मला पिक्स क्लिक करायचे आहेत. तर हे ऐकताच नव्या गाडीवरून उतरते आणि शुभला मारायला हात पुढे करते. तर शुभ लगेच मागे होतो. तर नव्या खाली पडणारच असे, तर तेवढाच शुभ पकडून घेतो. आणि ही मुवमेंट नव्याच्या फ्रेंड्ससोबत आजूबाजूची मुलं मुली पण बघून घेतात. आणि मग शुभ नव्या इकडे तिकडे बघून लगेच नॉर्मल होतात आणि परत नव्या आपल्या गाडीवर बसते आणि बोलते की यार सर्व बघितले शुभ आपल्याला, असं प्लीज निघूया आता आपण, मला खूप कसं तरी होत आहे आता. हम्म. शुभ पण बोलतो आणि मग नव्याच्या फ्रेंड्स येतात आणि बोलतात की आम्ही पण निघतो आणि जे काही चाललंय तुमचं हे सर्व आम्हाला कळलंय, सो चला आपापल्या घरी. तर शुभ बोलतो नव्याला, बेबी अगं चल ना, ज्यूस वगैरे पिऊ आणि मग निघू. बेबी वर्ड ऐकता शुभ ओ शिट असा रिॲक्शन देतो आणि नव्या शॉकिंग प्लस ब्लशिंग स्माइल करत बघायला लागते. आणि सगळ्या फ्रेंड्स नव्याला बघून मस्त बेबी बेबी करून बोलायला लागतात, लाईक बेबी चल ग ज्यूस पिऊ, चल चल पटकन चल. ओके. सो मग सगळे असंच मस्त स्माईल करत जातात आणि मग ज्यूस घेतात. तर नव्या खूप ब्लश करत असते. तर नव्याच्या फ्रेंड्स बोलतात की बापरे, ही यादी कधीच इतकी लाजली नाही, रागावली नाही. बेबी आता मोठी झालेली दिसत आहे नाही का शुभ? शुभ फक्त स्माईल करत असतो, अगदी काही न बोलता. आणि मग बोलतो की अगं ते चुकून निघालं, तुम्ही काय ते एकच वर्ड घेऊन बसले आहे. तर फ्रेंड्स बोलतात की असं फक्त नव्यासाठीच का? तर नव्या लगेच बोलतो की हा मग काय तुला पण बोलणार का?
तर अदर फ्रेंड्स लगेच रिॲक्ट करत बोलतात की अगं बाई, बघा बघा, शेवटी नव्याची ती जेलसी फिलिंग बाहेर आलेली दिसत आहे. हा. नव्याचं ज्यूस पिऊन होताच बोलतं की ए चल ग निघू आता आपण. भरपूर मस्ती झाली, चला तुम्हाला उद्या बघते मी. तर सगळे आपापल्या घरी जायला निघतात आणि मग नव्या घरी जाता शुभला मेसेज करून सांगते की मी जस्ट पोहोचली आहे. आणि मग शुभ पण सांगतो तसंच. सो मग नाईट ॲट 9:30 PM नव्या मस्त बिझी असते स्टडीमध्ये, तर शुभ मेसेज करतो की झालं का जेवण वगैरे. तर नव्याचं लक्ष नसतं फोनकडे आणि मग 15-20 मिनिटांनी लक्ष जातं. तर तेव्हा बघते मेसेज आणि रिप्लाय करते, तर शुभ असतो आपल्या कामात. तर शुभ पण तसाच अर्धा तासाने रिप्लाय करतो. मग दोघे बेडवर जातात झोपायला रात्री 11 वाजता, तर तेव्हा बोलायला लागतात. हां हां. तर नव्या बोलते, काय कुठे बिझी असतो तू इतका? शुभ बोलतो, जसं तू स्टडीमध्ये बिझी होती तसं मी होतो. का ग, तुला काय वाटलं? नव्या बोलते, नाही मला काही वाटलं नाही, सहज विचारत आहे मी. शुभ बोलतो, सॉरी नव्या, जर तुला राग आला असेल तर बेबी बोललो ना त्यावरून. सहज निघून गेलं ग ते. नव्या बोलतो, राग नाही आला मला, पण आता त्या सगळ्या मला असंच चिडवणार आहेत हे नक्की आहे. त्यांना आजपर्यंत मी चिडवत होते असंच काहीही बोलून, पण आता तुझ्यावरून त्यांना चान्स मिळाला. आता मलाच लिमिटमध्ये मस्ती करावी लागेल. हां. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 10 मध्ये बघू ह्यावर शुभ काय बोलतो आणि पुन्हा किती वेळ दोघे जागे राहून असंच गप्पा मारतात आणि स्टोरीमध्ये काय ट्विस्ट येईल पुढे तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.